आनंद। नमनश्री एकदंता एकपणे तोची आता एकी दाविसे अनेकता परी एकात्मता नमोडे विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणाकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली असे श्री माऊलींच्या पावनभूमीमध्ये आणि खऱ्या अर्थानं संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या पुण्यनगरीमध्ये आज कान्होराज महाराजांचा अभंग खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात, जन्मोनी या उत्तम कुळी केली आयुष्याची होळी। खऱ्या अर्थानं संत कोणाला म्हणतात तर जे सन्मार्गाने वर्तन करतात, ज्यांच्याकडे विद्याही आहे आणि त्याचबरोबर विनय देखील आहे, म्हणजे विद्या असून विनय ज्यांच्याकडे आहे आणि जे जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतात त्यांना संत म्हणतात। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देहकष्टविती परोपकारी। अरे जगाचं कल्याण व्हावं म्हणून आपल्या देहाचाही ज्यांनी विचार केला नाही त्यांना संत म्हणावं। संत कान्होराज महाराजांचं जीवनचरित्र अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं। संत कान्होराज महाराजांचा अधिकार ज्यावेळेस संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबरायांनी समाधी घेतली, त्या समाधीचं कीर्तन संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पाठकांनी केलं आणि ती परंपरा आजही या माऊलींच्या मंदिरामध्ये खऱ्या अर्थानं ती अबाधित अशा प्रकारची ती परंपरा चालू आहे। आणि ज्यावेळेस काशीचे ब्राह्मण संत कान्होराज महाराजांना भेटण्यासाठी केंदूर या गावी आले होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं ब्राह्मणांनी प्रश्न विचारला की महाराज हा तुमचा कसला अधिकार आहे? त्यावेळेस आपली जिवंत मुलं संत कान्होराज महाराजांनी आपल्या शेजारी आडाळमध्ये टाकली आणि चमत्कार असा घडला, संत कान्होराज महाराजांनी आपल्या मुलांना हाक दिल्याबरोबर ती मुलं धावत पळत कान्होराज महाराजांच्या येऊन मांडीवरती बसली। हा संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांच्या जीवनातील चमत्कार। रामकृष्ण हरी। मी युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज माशेरे खऱ्या अर्थानं आज आपल्या समोर घेऊन येतोय वारी बद्दल थोडीशी छोटीशी माहिती। वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे। जसं आपण म्हणतो घाटातली वारी आणि महाराष्ट्रातील जी पंढरपूरची वारी ही एक परंपरा आहे। थोर साहित्यिक आचार्य अत्रे यांचे वारीच्या विषयी फार सुंदर शब्द आहेत। ते बोलतात, महाराष्ट्राचा देव विठोबा, महाराष्ट्राचा देव विठोबा, मोक्षपीठ हे पंढरपूर आणि आषाढी कार्तिकी वारी हा महाराष्ट्राचा लोकधर्म आहे। या लोकधर्माचा जो जागर करतो त्याला वारकरी म्हटलेले आहे। वारी हे महाराष्ट्राचं वैभव 10 ते 15 लाख लोकांनी एका रांगेमध्ये चालायचं, एका लयमध्ये चालायचं, कुठे शिस्तीचा भंग झालेला दिसत नाही। सगळं वातावरण माऊलीमय असतं, सगळं वातावरण ज्ञानोबा तुकोबाच्या अभंगानं दुमदुमून गेलेलं असतं। खऱ्या अर्थाने जीवनातील आनंद या वारीच्या काळात आपल्याला प्राप्त होतो। महाराज म्हणतात, सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय, एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी। खऱ्या अर्थानं वारीच्या विषयी सांगायचं जर झालं तर जगाला शांती आणि सुखाचा संदेश देणारा जर कोणता संप्रदाय असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय। महाराज म्हणतात, खट नट यावे शुद्ध होनी जावे, दवंडी पिटवी भावे चोख्या मेळा। खऱ्या अर्थानं 2016 साली आपल्या भारत देशामध्ये एक घटना घडली। आज आपल्या भारत देशामध्ये विविध प्रांत आहेत, विविध राज्य आहेत, परंतु एक विविधतेमध्ये एकता कशी नांदते अशा प्रकारचा तो कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला होता आणि अनेक राज्यांनी त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये जी संस्कृती जोपासली जाते त्या संस्कृतीचं चित्रदर्शन खऱ्या अर्थानं त्या चित्ररथाच्या माध्यमातून तयार करण्यात आलं होतं आणि अनेक देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आलेले असताना त्यावेळेस महाराष्ट्राने सुद्धा त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि महाराष्ट्राने कोणता चित्र तयार केला होता? माऊलींचा पालखीचा सोहळा हा पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे। गोल रिंगण दाखवलं होतं। हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली गेलेली तुळस स्त्रियांच्या डोक्यावरती दिलेली आहे। अग्रभागी स्त्रिया आहेत। आजही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राने दाखवून दिलं स्त्री म्हणजे आपल्या देशाची शक्ती आहे आणि तो चित्ररथ नव्या पद्धतीचा होता आणि दुपारच्या नंतर कार्यक्रम सांगतो त्या दुपारच्या नंतर त्यावेळेस त्या चित्ररथावरती इंटरनेटच्या माध्यमातून वोटिंग झालं आणि मतदान झालं आणि संध्याकाळी 8 वाजता ते 7 वाजता त्या ठिकाणी टीव्हीला बातमी आली, जो महाराष्ट्राने जो वारीचा जो चित्र तयार केला होता ना त्याचा जगातून नंबर 1 आला महाराज। जगातून ही वारीची उंची आहे। वारीचा सोहळा हा काही सामान्य नाहीये, जागतिक उंची आमच्या संप्रदायाला। त्यानं 2011 साली माऊलींच्या पालखीच्या पाठीमागं दिंडी क्रमांक 30 मध्ये एक जर्मनीची असणारी महिला चालते। गेली 45 ते 50 वर्ष तिचं वय आणि वेळापूर मुक्कामी असताना माझी तिची सहज भेट झाली। म्हणलं, ताई तुम्ही कुठून आलात? तिने सांगितलं, महाराज मी जर्मनी या ठिकाणी आलेली आहे। म्हणलं, तुम्ही जर्मनी या ठिकाणी कशा करता आलात?
त्यावेळेस ती म्हणली, महाराज जगामध्ये जेवढे काही धर्म आहेत, जेवढे काही पंथ आहेत, त्या सगळ्यांचा अभ्यास करत करत मी महाराष्ट्रामध्ये वारीचा अभ्यास करण्याकरता या ठिकाणी आलेली आहे. आणि तिने दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं. ती म्हणली, महाराज जगात मी अनेक धर्म अभ्यासले, जगात मी अनेक पंथ अभ्यासले, पण जो आनंद मला तिथं मिळाला नाही ना, तो आनंद मला पंढरपूरच्या वारीत चालताना मिळाला. हे तिचं उत्तर होतं. आणि भजनी मालिका तिच्या हातामध्ये होती. पहा ना आपली संस्कृतीची किती उंचीची आहे. म्हणजे तिला मराठी बोलता येत नाही, परंतु अभंग मराठी गाते. आपण जे अभंग म्हणतो ते तिला समजतं. म्हटलं काय आनंद सापडला म्हटलं वारकरी संप्रदायामध्ये. त्यावेळेस ती म्हणली, महाराज माहिती नाही, माझ्या जन्मोजन्माचं काहीतरी पुण्य होतं, ते पुण्य होतं म्हणून मला पांडुरंगाची भेट झाली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणली, महाराज माझा जन्म भारतातला नाही, परंतु भारतामध्ये यायला मिळालं आणि पंढरपूरच्या वारीमध्ये चालायला मिळालं. बस पाठीमागच्या जन्माचं माझं काहीतरी पुण्य होतं, ते पुण्य होतं म्हणून मला पांडुरंगाची भेट झाली. वारीत सहभागी होण्याचा खऱ्या अर्थानं प्रेरणादायी हेतू गेली 10 ते 12 वर्ष आळंदीमध्ये खऱ्या अर्थानं जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकण्याचा योग आला. आणि संत कान्होराज महाराजांच्या पालखीच्या रथाच्या पाठीमागं दिंडी क्रमांक 2 मध्ये खऱ्या अर्थानं मी चालतो. यमाई माता पायी दिंडी सोहळा खऱ्या अर्थानं हा आमच्या गावावर निघतो. आणि वारीचा उद्देश म्हणजे वारी ही आपल्याला काय शिकवते, तर वारी ही आपल्याला जीवन जगण्याचं साधन शिकवते. वारी आपण सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त आपण वारीमध्ये 15 ते 20 दिवस खऱ्या अर्थानं जगू शकतो, ही आपल्याला वारी शिकवते. वारीमध्ये झोप आपल्याला कंट्रोल करायला ही वारी शिकवते. अनेक खऱ्या अर्थानं वारीचे फायदे आहेत. परंतु जीवनात एकदा का होईना माणसाने पंढरपूरची वारी ही जन्माला आल्याच्या नंतर केली पाहिजे. मामासाहेब दांडेकरांचे म्हणणं आहेत, जो महाराष्ट्रात राहून एकदा का होईना पंढरपूरची वारी करत नाही, खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्म घेण्याचा अधिकार नाही. या वर्षाची वारी अतिशय आनंददायी, अतिशय सुखदायी होती. यावर्षी खऱ्या अर्थानं पाऊसही थोडासा कमी होता आणि आभाळ पण असल्यामुळे ऊन पण जास्त नव्हतं. म्हणून ही वारी, या वर्षीची वारी प्रत्येक वारकऱ्याला आनंदाची, सुखाची, समृद्धीची, भरभराटीची गेली. आणि सर्वजण द्वादशी सोडून जे ते आपल्या खऱ्या अर्थानं गावाला जात असताना प्रत्येकाला वारीच्या विषयी आनंद वाटत होता. यावर्षी आजारी सुद्धा लोक थोडीफार कमी प्रमाणात पडली आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. विशेष अनुभव, एक वाखरीच्या रिंगणामध्ये मी असताना आम्ही वाखरीच्या रिंगणामध्ये खूप खेळलो. खऱ्या अर्थानं फुगड्या खेळलो, आपला अनेक खेळ त्या ठिकाणी खेळल्याच्या नंतर आम्ही एका झाडाखाली विश्रांती करता गेलो. आणि माझ्याबरोबर सर्व आळंदीचे एक 5-6 जण विद्यार्थी होते. आणि आम्ही आमच्या रथाचे वाट त्या ठिकाणी पाहत होतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी भूक लागली होती. आणि भूक लागली असताना म्हटलं, आता इथं आपली दिंडी तर फार दूध पंढरीवरती गेलेली आहे, इथं काय आपल्याला खऱ्या अर्थानं भोजनासाठी भेटणार आहे. त्यावेळेस अचूक आम्ही झोपेत असताना एक व्यक्ती आमच्या जवळ आली. आणि जवळ आल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्या जवळची जी शिदोरी उघडली आणि 100 ते 150 वारकरी आमच्या अवतीभोवती असताना ती व्यक्ती फक्त आम्हालाच म्हणली, माऊली आम्ही तुमच्यासाठी प्रसाद आणलाय आणि तो तुम्ही घ्या. आळंदीच्या विद्यार्थ्यांना इतका आनंद झाला की साक्षात भगवान पांडुरंगानेच खऱ्या अर्थानं तो प्रसाद आपल्याला दिला की काय. ही वारीची यावर्षी नवीन अनुभव खऱ्या अर्थानं आम्हा सर्व आळंदीकर विद्यार्थ्यांना मिळाला. सर्वात आवडता क्षण म्हणजे माऊलींचं होणारं वाखरीमधील रिंगण. ते रिंगण पाहण्याकरता 4 ते 5 तास लोक एका जागेवरती मांडी घालून बसतात. आणि ह्या वारीच्या रिंगणातील एक विशेष आकर्षण हे वाखरीतलं खऱ्या अर्थानं रिंगण माऊलींचं आहे. वारी करताना इतर वारकऱ्यांशी नातं हे जो खऱ्या अर्थानं वारकऱ्याला ज्यावेळेस भेटतो तो माऊली या शब्दानेच खऱ्या अर्थानं हाका मारतो. आणि वारीमधली ही भेट खऱ्या अर्थानं ही अविस्मरणीय असते. आपण एरवी कधी भेटतो आणि ज्यावेळेस माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आमचे काही मित्र ज्यावेळेस आम्हाला भेटतात त्यावेळेस तो होणारा आनंद अतिशय आनंदाचा आणि समाधान देणारा खऱ्या अर्थानं तो असतो. हो, पाय थकतात, परंतु पांडुरंग परमात्म्याच्या भेटीशी आस ज्यावेळेस वारकऱ्याला लागलेली असते तो थकवा अगदी रात्री अंथरुणावरती झोपल्याच्या नंतर तो थकवा कधी निघून जातो आणि सकाळी पहाटे आपण 3 वाजता किंवा 4 वाजता उठल्याच्या नंतर तो थकवा अचानक गायब होतो आणि परत ही पाऊलं पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असतात. वारी ही जीवनशाळा या प्रकारे की प्रत्येक या महाराज म्हणतात, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार लगे चिंता
कवनासी. म्हणून वारी ही भक्ती हे साधन असं आहे. इतर साधनांमध्ये एखाद्याला क्वचित ब्रह्मज्ञान, योग साधना ही साधनं करता येतील, परंतु भक्ती या साधनामध्ये महाराज म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखात. म्हणून भक्ती हे साधन तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनी जे अंगीकारलं, बहुसंख्य लोकांनी ते पत्करलं, त्याचं कारण एवढंच की ते सर्वांना शक्य होणारं साधन आहे. ही भक्ती करत असताना या भक्तीचं अंतरंगही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. भक्तीचं बहिरंग आपण जाणतच आहोत. भक्तीचं बहिरंग काय आहे? तुळशी माळ गळा घालणं, गोपीचंदनाचा टिळा लावणं, बुक्का लावणं, पंढरपूरची वारी करणं, एकादशीचा उपवास करणं, घरातील आपल्या नित्यनेमाची देवपूजा करणं, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, तुकोबऱ्यांची गाथा आदी ग्रंथांचं वाचन करणं, हे आहे भक्तीचं बहिरंग. पण याचबरोबर भक्तीचं अंतरंग असं आहे की अत्यंत निष्ठेनं, अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत जिव्हाळ्यानं त्या प्रभूचं नामस्मरण करणं, त्याचं अनुसंधान ठेवणं. नारद महर्षी तर म्हणतात, तद्विस्मरेन परम व्याकुलतेती. अरे भक्ती कराच, पण त्याचं जर विस्मरण जर झालं ना, तर आपलं अंतःकरण व्याकुळ झालं पाहिजे. इथपर्यंत आपलं स्मरण जाऊन जर पोहोचलं तर ती भक्ती परमपदापर्यंत जाऊन पोहोचते, किंवा त्या भक्तीला श्रेष्ठ भक्ती असे त्या भक्तीला म्हणता येईल. ज्यावेळेस एखादा तरुण नैराश्यामध्ये जीवन जगत असतो, त्यावेळेस एखाद्या तरुणाला जर आपण पंढरपूरच्या वारीची वाट जर दाखवली, तर निश्चित त्याला खऱ्या अर्थानं वारीला आल्याच्या नंतर त्याला त्या दुःखातून तो मार्ग निघू शकतो. आणि ही वारीची तरुणांनी वारी केली पाहिजे. म्हणजे की महाराज म्हणतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अशा प्रकारचं वारी जर तरुणांनी केली तर आपल्या संसारामध्ये विविध काही घडणाऱ्या पुढील गोष्टी असतात त्या तारल्या जातात. म्हणून तरुणांनी सुद्धा खऱ्या अर्थाने वारी केलीच पाहिजे. पंढरपूरच्या पांडुरंगाकरता खऱ्या अर्थानं लाखो वारकरी ज्यावेळेस जातो, आणि भगवान पांडुरंग परमात्म्याला कोणताच वारकरी खऱ्या अर्थानं मनोभावे काही मागत नाही. परंतु तुकाराम महाराज ज्यावेळेस देवाच्या दर्शनाकरता ज्यावेळेस मंदिरामध्ये गेले, तुकाराम महाराज म्हणतात, भिक्षापात्र अवलंबिने जळो जिने लाजिरवाने. हे लाजिरवानपणाचं जगणं आम्हाला जगायचं नाही देवा, आम्हाला काही नको देवा, आम्ही तुझ्या दर्शनाकरता येतो. मग याचा अर्थ तू असा लावून घेऊ नकोस की आम्हाला तुझ्याकडून काहीतरी घ्यायचंय. तुला जर आम्हाला जर काही द्यायचं असेल ना, तर एकच दान दे, कोणतं? हेच दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर आम्हाला उभे आयुष्यात होऊ देऊ नकोस. आणि ही जन्मोजन्मी जोपर्यंत खऱ्या अर्थानं जीवात जीव आहे, तोपर्यंत ही पंढरपूरची वारी घडावी, हाच पांडुरंगाच्या चरणी मानस आहे. वारी हा एक आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी अनुभव आहे. वारी हा आत्मविश्वास आहे. वारी एक वर्षभर खऱ्या अर्थानं कीर्तन प्रवचन करण्याची एक ऊर्जा आहे. आणि वारीला जात असताना खऱ्या अर्थानं माझी आई असेल, मी असेल, गेली 3 ते 4 वर्ष आम्ही सलग या ठिकाणी वारी करतो. आणि आमचे जे वडील आहेत, खऱ्या अर्थानं त्यांनाही जितका धन्यवाद द्यावा त्या ठिकाणी थोडेच आहेत. घरी एकटे खऱ्या अर्थानं गायी असेल, घरातलं पालनपोषण ते खऱ्या अर्थानं करतात. आणि म्हणून आम्हाला, माझ्या आईला, मला खऱ्या अर्थानं वया वारीला जाता येतं. आनंद पसरला जणू दिवाळी दसरा घरोघरी, वेद लागले आम्हास पाऊले चालती पंढरीच्या वारी. येऊनी जिथे लागे जीवन आमचे सार्थकी, तिहीच आमची आषाढी वारी. वाट पाहतो त्याचीच आम्ही, तिही सदैव चातका परी. अरे धन्य झालो येऊनी इथे, तिहीच आमची आषाढी वारी. वाट पाहतो त्याचीच आम्ही, तिही सदैव चातका परी. व्हिडिओ आवडला असेल तर आनंद वारी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि अशाच खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायातील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जिवलग परमार्थ स्नेही आदेश भाऊ डफळ यांच्या माध्यमातून वारीच्या विषयी थोडी का होईना माहिती या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.